गाईज नमस्कार, वेलकम टू सिद्धाची गौराई. आणि खूप लोकांनी मला विचारलं होतं की ताई तू वेस्ट साईड मधून काय घेतलं. सो गाईज वेस्ट साईड वाले वेड बनवतात की 1 तारखेला सेल आहे, 1 तारखेला सेल आहे, पण सेल चालू होतं 29 to 30 जुलैपर्यंत. आणि तोपर्यंत जर तुम्ही त्या टायमाला गेलात तरच तुम्हाला चांगले कपडे आणि चांगले पिक्स मिळतात. मला पण खूप ग्रेट असं काय मिळालं नाहीये, बट जितकं पण मिळालं आय एम रिअली व्हेरी हॅपी. सो गाईज मी तुम्हाला काय काय रिटर्न करणार आहे ते पण दाखवते. आणि मी 2 बॅगा भरून शॉपिंग केली. इनफॅक्ट ही बॅग पण वेस्ट साईडचीच आहे. सो या 2 बॅगा भरून मी शॉपिंग केलेल्या आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला माझ्याबद्दल म्हणजे माझ्या गोष्टी पण आहेत, त्याच्यात सिद्धेशच्या गोष्टी पण आहेत आणि होम डेकॉर पण आहे. कारण मी मृदुलचं व्लॉग बघितला, त्याच्यामध्ये ती बोललेली की होम डेकॉर पण खूप क्यूट मिळतं वेस्ट साईडमध्ये. सो मी बोलली चला आपण ट्राय करूया काहीतरी टाइमपास. सो लेट्स गो. आपण आधी माझ्या गोष्टींपासून चालू करूया. सो गाईज सगळ्यात एक नंबर गोष्ट जी मला 1000 रुपयात, आणि गाईज हे ऑनलाईन अवेलेबल नाही आहे, मी चेक केलं. सो इट्स बेटर की तुम्ही तुमच्या नियर बाय स्टोअरमध्ये जाऊनच चेक करा तुम्हाला मिळते का, कारण इट्स ऑल लक. ओके. सो मला खूप लकने, आय डोंट नो हे कोणाला दिसलंय पण आहे की नाही वेस्ट साईडमध्ये, हे एक जॅकेट आहे. आणि ओ माय गॉड तुम्ही बघू शकता ह्याला अशी लेस लावली आहे इथे. ओके, असं जॅकेट. आणि मला हे खूप दिवसापासून असं कावगर्ल टाईप जॅकेट हवंच होतं. तुम्हाला दिसत असेल कसलं भारी, एकदम हिरोईन दिसते की नाही मी. हे बघा, हे झिरझिर आहे याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. ऍक्च्युली खूप क्यूट आहे गाईज हे जॅकेट, एकदम सुंदर आहे. हे बघा असं मला प्रचंड आवडलं. आणि गाईज मला हे जॅकेट मिळालेलं आहे, गेस करा, 1000 रुपयात. आणि गाईज ट्रस्ट मी, हे असे सेम जॅकेट्स, असे सेम क्यूट जॅकेट्स दारामध्ये 5000च्या तरी खाली मिळणार नाही. आणि मी तुम्हाला खोटं नाही बोलत आहे, 999. ओके. सो हे आहे फर्स्ट. आणि हे सगळ्यात बेस्ट पिक वाटलं मला गाईज, कारण असे जॅकेट्स खरंच खूप महाग मिळतात. तुम्ही नॉर्मल कुठून घेतलं तरी पण ते खूप महाग मिळतात. ओके. सेकंड गोष्ट, सगळे सिद्धाचे कपडे मी गाईज जास्त स्वतःसाठी नाहीच घेतले, पण जे पण घेतले की ते मी तुम्हाला दाखवते. सो नेक्स्ट अप इज दिस प्रिटी शर्ट. हे तुम्ही बघू शकता, ह्याला थोडंसं ना इथे अशी चमकी टाईप्स आहे. हे बघा, हे असं शर्ट आहे, सिम्पल शर्ट, मला कुठेतरी लागतं म्हणून. हे मला मिळालेलं आहे 699ला, विच इज अ व्हेरी गुड डील आय फील. मस्त शर्ट आहे एकदम. हे मला 699ला मिळालं गाईज. मला खूप, कारण ऑलरेडी 29 मी 30 जुलैला गेलेली, पण 29 जुलैला ऑलमोस्ट सगळं सोल्ड आउट होतं. आणि गाईज माझी साईज अशी साईज आहे ना की मला लार्ज खूप मोठं होतं आणि एम थोडंसं टाईट होतं. बट स्टील गाईज मला खूप गोष्टी मिळाल्या माझ्यासाठी, नाही तर नवऱ्यासाठी घेऊन, जे की त्याला आवडलं नाही नाग झाड्याला, तर मला चेंज करायला लागतं. ते पण मी तुम्हाला दाखवते की काय घ्यायचं नाही आहे. सो हा एक शर्ट मला मिळालेला आहे. नेक्स्ट इज, हे पण मला ॲक्च्युली खूप सरप्रायझिंग होतं गाईज. माझ्याकडे बर्किन स्टॉक पण होती, पण मला त्याच्यामध्ये हा वाला कलर नव्हता मिळाला. सो दिस इज अ क्यूट चप्पल. आणि गाईज एव्हरीवन, म्हणजे जे पण मुली असतील ज्या वेस्ट साईडमध्ये शॉपिंग करतात, ट्रस्ट मी विथ दिस, सगळ्यांना वेस्ट साईडच्या चप्पला खूप आवडतात. ही चप्पल जी आहे, ओके, तुम्ही बघू शकता पिंक कलरमध्ये गाईज मला मिळालेली आहे 200 रुपयाला. रस्त्यावर पण नाही मिळणार 200 रुपयाला. व्हेरी 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 गुड डील. आय जस्ट लव्ड इट. आणि गाईज हे दिसते पण खूप छान, आणि ह्याच्यावरनं घसरायला पण नाही होत, हे पण मी तुम्हाला सांगते. ओके, मी अगोदर अशी एक घेतलेली टाइमपासला. 200 रुपयाला काय मिळणार आहे घरामध्ये असंच टाइमपास घालायला, म्हणून मी ही चप्पल घेतलेली आहे. नेक्स्ट, मला चप्पलच जास्त घेतल्यात मी कपड्यांपेक्षा, कपडे मी एवढंच घेतलंय. आणि ऑब्व्हियसली गाईज हे इनरवेअर आहे. इनरवेअर वेस्ट साईडचे खूप छान असतात, क्वालिटी वगैरे खूप छान आहे. ही ब्रा मला मिळालेली आहे 499ला, आणि खूप सॉफ्ट पॅडेड ब्रा आहे. अजिबात मला वायर्स आवडत नाहीत, एकदम थिन पॅडेड आहे. सो ही ब्रा पण मला खूप छान वाटली. आणि चप्पल कुठे गेली अगं बाई, हां अजून दाखवते. ही बॅग, ओ माय गॉड, जस्ट लुक ॲट दिस बॅग. आणि ह्याच्यामध्ये मावलं पण आहे माझ्या गोष्टी ज्या मी टाइमपासला घेतल्यात. ठीक आहे, हे बघा, ही बॅग मला मिळालेली आहे 699ला. हे बघा 699ला, एकदम भारी बॅग आहे आणि जाम मोठी आहे. एवढं सगळं सामान याच्यामध्ये राहू शकतं. मला प्रचंड आवडली. आणि लास्टची होती, उचलली, तुमच्या भावाने लगेच उचलली. सो दिस इज अ बॅग, सी. सो आता अजून मी चप्पलबद्दल बोलत होते, तुम्हाला अजूनही दाखवते. मला फ्लॅट्स खूप आवडतात. फ्लॅट्स म्हणजे माझ्याकडे तुम्ही जेवढं पण बघाल ना, जेवढ्या पण फ्लॅट्स आहेत सगळ्या लुना ब्लू म्हणजेच वेस्ट साईडच्या आहेत. व्हेरी व्हेरी क्यूट, तुम्ही बघू शकता, दिसतंय एवढी छान फ्लॅट्स. याच्यामध्ये अजिबात घसरा बिसरायला होत नाही, धावू शकता, सगळं करू शकता. बाहेर जाण्यासाठी कोणत्याही साडीवर पण मी खूप घालते. ह्याला एकदम छोटीशी हील आहे, त्यामुळे मला एक खूप घ्यायचं होता. माझ्याकडे ऑलरेडी 2-3 आहेत. 37 साईज आहे. ही पण मला मिळालेली आहे 699ला. सो ही सेकंड चप्पल आहे. आणि मला ही गोष्ट खूप अगोदरपासून घ्यायची होती, पण सिद्धेश मला बोला की तू अजिबात घालणार नाही असे. सो आणि ऑब्व्हियसली मी खरंच ॲक्च्युली ही गोष्ट अजिबात घालत नाही. बट हील्स, मला तरी कोणत्या वेजेस काय बोलतात मला अजिबात ह्याच्यामध्ये शून्य नॉलेज आहे. बट मला हे घ्यायचं होतं, म्हणजे कधी वन पीसवरती वगैरे माझ्याकडे अजिबात नाही. आणि ट्रस्ट मी गाईज, मला ह्याच्यामध्ये चालता सुद्धा येत नाही, तरी पण मी घेतली.
तर काय करू, आवडली मला, आवडली की एकदा भावाला आवडली लगेच घेऊन टाकायचं, सस्त्यामध्ये मस्त माल. सो ही गाईज मला मिळालेली 999ला आणि ही होती 1700ला. 700 ऑफ मिळालेत म्हणून मी घेतली, नाही तर मी अजिबात पैसा याच्यावरती घातला नसता. बट गाईज जे घालतात त्यांच्यासाठी खूप क्यूट आहे, म्हणजे सुंदर वाटेल अशा प्रकारचं आहे, तुम्ही बघू शकता. सो हे पण मी घेतलेलं आहे. ओके, आणि ही बॅग 699ला गाईज, तुम्हाला वाटतं मी येडा बनवेन, 699ला घेतलेली आहे, खूप क्यूट आहे. ओके, आणि आता हे सगळं झालं आणि मी तुम्हाला अशा 2 गोष्टी दाखवून होम डेकोरच्या ज्या खूप क्यूट आहेत. ओ माय गॉड, मला यु नो खूप दिवसांपासून ना मी सिद्धेशला बोलते की मसाल्याचा डब्बा असा, मसाल्याचा डब्बा तसा, आणि आता तो मसाल्याचा डब्बाच लावतोय बसून. सो गाईज मला मसाल्याचा डब्बा हवा होता आणि मी लास्ट टाइमच ॲक्च्युली वेबसाईटमध्ये बोललो, मला जरा महाग वाटला. मी म्हटलं एवढं नाही, एवढा मी नाही खर्च करणार. बट आय फायनली गॉट अ क्यूटेस्ट मसाला डब्बा एव्हर, आणि ओ माय गॉड. आणि हा होता, खरा प्राईस याची होती 1300, जे की मला मिळालेला आहे 600 रुपीजमध्ये. तुम्ही बघू शकता असला एस्थेटिक मसाल्याचा डबा वेस्ट साईडमध्ये मिळतोय. ओके, हे बघा, आय जस्ट लव्ड इट. मी जेव्हा मी मम्मीसोबत गेलेली, मी मम्मीला बोलली की मम्मी मला हे घ्यायचंच आहे. सो ही एक गोष्ट मी घेतली वेस्ट साईडमधनं, वर्थ द प्राईज. इकडे थोडंसं छोटंसं मॅग्नेट पण दिलं त्यांनी, त्याच्यामध्ये नीट राहतं, असं हलत नाही. ठीक आहे, आपण हात लावून काढल्यावरती हलतं. इकडे छोटंसं मॅग्नेट आहे आतमध्ये. सो असा हा मसाल्याचा डब्बा पण मी घेतलेला आहे. दुसरी गोष्ट जी मी घेतली ती सिद्धाला हवी होती, त्याने मला सांगितलं की मला ही गोष्ट हवी आहे. ती गोष्ट आहे ही, ह्याच्यामध्ये 3 डब्बे आहेत आणि तिकडनं बघतोय तो किचन लावायला गेला आहे तो. सो गाईज खूप खूप मस्त डबे आहेत. हे शुगरवाला डब्बा आहे, हा बघा, म्हणजे यु नो स्टील पण आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा कस्टमाइज्ड डब्बा मिळालेला आहे शुगरचा. सो आता आम्ही आमची शुगर याच्यामध्ये ठेवणार आहे. 3 डबे मिळाले आणि 699ला 3 डबे मिळाले. ऑलमोस्ट सगळं 699ला आहे. हा डब्बा आहे कॉफीचा. सो आमच्या कॉफीचे छोटे छोटे सॅशेस जे आहेत ते मी ह्याच्यामध्ये भरून ठेवणार आहे. कॉफीचा डब्बा आहे, असा मस्त आईवाला स्टीलचा डब्बा आहे. त्याच्यामुळे मी खूप खुश आहे की संस्कृती पण जपली जाते आणि यु नो असं ॲस्थेटिक पण वाटते. सो एक वेगवेगळे कलर्समध्ये 1, 2 आणि हा लास्ट. एनिवेज काढायचाच होता, हॉल करायचा होता म्हणून मी ठेवलेला. काय पडलं, हा आहे टीचा डब्बा, चहा त्याच्यामध्ये. खूप खुश आहे मी की मी हे घेतलं, कारण थोडं तरी ॲस्थेटिक असेल ना किचनचं काम करायचं मन होतं. सो हे 3 डब्बे घेतले मी गाईज. सो हे झालं सगळं माझ्या गोष्टी, सगळ्या माझ्या वस्तू ज्या पण होत्या त्या. आता मी तुम्हाला दाखवते सिद्धासाठी मी काय घेतलं. सो गाईज हा शर्ट आहे, आम्ही कुठे गेलो कधी, हा थोडासा ट्रान्सपरंट शर्ट आहे, पण हा खूप क्यूट शर्ट आहे बॉईजसाठी आणि हा खूप स्वस्त मिळाला मला. हा मिळाला 999ला. खूप क्यूट आहे, मला खूप आवडला हा शर्ट आणि मला घ्यायचा होता. सिद्धा तुला माहिती आहे मी 699 वाचलेलं, 1000 रुपयाचा शर्ट आहे, चेंज करून आण तू गाईज. बट मला नाही वाटत आहे की हा 1000 रुपयाला वरती आहे. मला ॲक्च्युली वाटायला 699ला आहे, त्याच्यामुळे हा शर्ट कदाचित, आणि सिद्धाच्या इथे थोडासा टाईट होत आहे. सो हा शर्ट मी कदाचित त्याला चेंज करायला लावू शकते. त्याला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट, मी 4 गोष्टी आणल्या त्याच्यातला फक्त त्याला एक गोष्ट आवडते, त्यातली गोष्ट आहे ही अशी यु नो लिनन शर्ट्स त्याच्याकडे खूप आहेत, त्याच्यावरती घालायला पॅन्ट आहे. आणि गाईज टोटली वर्थ इट, कारण रिलॅक्स्ड फिट त्याला सध्या आवडतं. 32 त्याचं वेस्ट आहे आणि ही पण 1000 रुपीज. मुलांचे कपडे किती महाग भेटतात यार सिद्धा, शा. सो गाईज ही पॅन्ट त्याला खूप आवडली, खूप छान वाटत होती म्हणून मी घेतली. आणि ह्याच्या पुढे मी चुकी करणार नाही, मी त्याला कुठचेच कपडे घेणार नाही, कारण तो माझ्या पैशांची वाट लावतो. सो ही दुसरी गोष्ट होती. आणि गाईज माझ्या वेस्ट साईडमध्ये केलेली सगळ्यात मोठी चुकी म्हणजे या 2 पॅन्ट्स आहेत. या बघा, या 2 पॅन्ट्स ज्या सिद्धाला बिलकुल नाही आवडल्या, कारण मला माहित नव्हतं की पॅरेट फिट कसली फिट आहे, मला माहिती नाही. सो ही खूप त्याला टाईट झाली आणि त्याचं असं टमकन दिसत होते, त्याच्यामुळे मी पण त्याला नाहीच बोलली, म्हटलं नको, टमकन दिसायला नको. बट कापड असं फुल स्ट्रेचेबल आहे. जे लोक घालतात स्किनी जीन्स त्या लोकांनी घालाव्या या जीन्स. बट या दोन्ही जीन्स 699ला मला मिळालेल्या आहेत. बट आय हॅव टू रिटर्न दिस, बिकॉज तो मुलगा या दोन्ही जीन्स घालत नाही आहे. तो बोला स्वतःला एवढा चांगला आणलास, मला तर केवढा घाण आणलास, असं तो बोलून बाजूला झालेला आहे. पैशाची वाट लावली या ठिकाणी मी. हे 2 गोष्टी घेतल्या आणि ही 3 गोष्ट, या 3 आमच्या साहेबांच्या या 3 गोष्टी मला रिटर्न कराव्याच लागणार, कारण गाईज दिस इज नॉट वर्थ द प्राईज. या 2 जीन्स ॲक्च्युली मला वाटलं की त्याला छान होतील, बट ते कॅरेट फिट आपण कसं सेल असं करत मी जरा या 3 चुका केलेल्या आहेत, त्या मी आज जाऊन बदलेन कदाचित. सो गाईज सगळ्यात भारी पिक म्हणजे माझ्याच गोष्टी सगळ्यात भारी पिक आहे. मला अजिबात रिग्रेट होत नाही की मी हे का घेतलं. माझ्या गोष्टी ज्या पण घेतल्या सगळ्या मस्त होत्या. मसाल्याचा डब्बा इज तो हायलाईट ओनली, आणि ऑब्व्हियसली तो पहिला मी तुम्हाला जो दाखवला हा हे जर तुम्हाला भेटलं ना गपचूप घ्या, 1000 रुपयामध्ये कुठे नाही मिळणार आहे. ओके, आणि टोटल बिल माझं काहीतरी 9500 समथिंग झालं. आणि हे दिस इज अ व्हेरी गुड पिक. हे पण तुम्हाला महाग मिळेल अदरवाईज, पण ठीक आता 1000 रुपयाला मिळतं तर घेऊन टाका, मस्त आहे. 700 रुपये टोटल ऑफ मिळाले. त्यानंतर हे पण मला ॲक्च्युली खूप आवडलं, मस्त होतं हे पण.
आणि ऑब्व्हियसली चपला तर धपाधप घेतात. 3 चपला घेतलेल्या आहेत मी, ऑलरेडी पडल्यात, पण 3 चपला मी लगेच घेतलेल्या आहे. सो गाईज हा होता माझा वेस्ट साईडचा हॉल. ॲक्च्युली याच्या अगोदर जेव्हा मी गेली तर मी खूप कपडे घेतलेले, बट ऑलरेडी माझ्याकडे इतके जास्त कपडे आहेत की ठेवायला जागा नाही आणि मला सिद्धा ओरडतो. सो गाईज हा होता माझा वेस्ट साईडचा ब्लॉग आणि आय एम रिअली व्हेरी सॉरी. याच्या लिंक्स मला कुठे सापडत नाही कारण ऑलमोस्ट सगळं ऑनलाईन पण सोल्ड आउट झालेलं आहे. तुमच्या बाजूच्या स्टोअर्समध्ये जाऊन तुम्हाला चेक करावं लागेल की वेस्ट साईडमध्ये काय. बट गाईज या टायमाला मला इतकं जास्त ओ माय गॉड वाव कलेक्शन आवडलं नाही आहे, पण ज्या गोष्टी क्यूट आहेत त्या गोष्टी मी पिक करून आणलेल्या आहेत. सो गाईज तुम्ही स्टोअरमध्येच जाऊन चेक करा. इट्स बेटर. तुम्हाला साईजचा पण वांदा होणार नाही, काहीच नाही. कारण कधी कधी एम साईजचं असतं तर एल येतो, कधी कधी एल येतो, एम एस असं होतं. त्यामुळे आणि मला आय गेस मी ज्या स्टोअरमध्ये गेले त्याच्यामधलं ऑलरेडी कलेक्शन खूप जास्त गेलं होतं, पण मला जितक्या गोष्टी मिळाल्या आय एम व्हेरी हॅपी आणि आय होप तुम्हाला आवडला असेल हा ब्लॉग. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम सिद्धाची गौराई.